201वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या टिंबटिंब असते. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या आहे 288. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषद. महाराष्ट्र विधान परिषद मध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 12. देशातील अंतिम अपीलाचे न्यायालय कोणते? देशातील अंतिम अपीलाचे न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय. भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 324. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे केली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनुच्छेद 315. उच्च न्यायालयाचा न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राष्ट्रपती. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर यापैकी पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते? सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे? तर आत्ताच बघितलं आपण की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे. 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई, मद्रास आणि कोलकाता. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल करतात. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली येथे आहे. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करते? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक हे राज्यपाल करतात. भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ राष्ट्रपती देतात. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा किती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 65 वर्षे. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अनुच्छेद 141. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त टिंबटिंब इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 12. महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण मतदारसंघ आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 288. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवले नाही?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लीला सेठ. खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॉलेजियम प्रणाली. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? तर यापैकी ठाणे इथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे संसदेला. हेबियस कॉर्पस या रीट सर्वोच्च न्यायालयात खालील प्रकरणी वापरता येईल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा ठाव ठिकाण मिळत नसल्यास. संसदेने केलेल्या एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे, हे विधान टिंबटिंब. तर हे विधान पूर्णतः बरोबर आहे. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय आहे कोलकाता. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर यापैकी नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. खालीलपैकी कोणती समिती निवडणूक सुधारणाविषयी स्थापन केलेली नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, LM सिंघवी समिती 1986. खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. मत द्यायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नोटा. भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? निवडणूक आयोगाची तरतूद ही कलम 324 मध्ये दिलेली आहे. भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही 1993 या वर्षी झाली होती. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार टिंबटिंब यांना आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना आहे. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची निवडणूक झाली होती. तर स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना टिंबटिंब या दिवशी झाली. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 या दिवशी झाली होती. खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही? तर यापैकी राजीव महर्षी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही. भारतीय राज्यघटनेत कलम 315 खालील गोष्टींशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना. खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक संस्था नाही? तर यापैकी योजना आयोग ही संस्था घटनात्मक संस्था नाही. पोलीस हा विषय भारताच्या संविधानातील 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचित किंवा यादीत समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राज्यसूची. भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची ही अधिकृत भाषा याशाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण किती राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश. खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही?
तर यापैकी परराष्ट्रीय व्यवहार हा विषय राज्यसूचीमध्ये येत नाही. भारताच्या राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे? भारताच्या राज्यघटनेनुसार एकूण 22 भाषांना राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे. खालीलपैकी माहिती अधिकार कायदा कोणावर लागू होत नाही? तर यापैकी खाजगी संस्था यांना माहिती अधिकार कायदा लागू होत नाही. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थानांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करता येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अफगाणिस्तान. आता शेवटचा प्रश्न, समान नागरी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? समान नागरी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य आहे उत्तराखंड.